11 कारण सांगितलेले आहे आणि म्हणून आपण ते 11 कारण जर लक्षात ठेवली तर आपली अधोगती होणार नाही। आजच्या भागात आपण दुष्ट मनुष्य म्हणजे काय त्याचा एका कारिकेत आपल्या नेहमीच्या रिवाजाप्रमाणे तथागतांनी आपल्या सहचारी भिक्षूंना खालील प्रमाणे प्रवचन दिले। भिक्खूंनो, दुष्ट मनुष्य कसा ओळखावयाचा हे तुम्हाला माहित आहे का? त्यावेळेस भिक्खूंनी उत्तर दिले की नाही भगवंत, नाही। तर मग मी तुम्हाला दुष्ट मनुष्याची लक्षणे सांगतो। म्हणजे दुष्ट मनुष्य कुणाला म्हणावा तर त्याची काय लक्षणं असतात हे मी तुम्हाला सांगतो असं भगवंत ते आपल्या भिक्षूंना सांगतात। दुष्ट मनुष्य विचारतात दुसऱ्याचे दोष दाखवितो आणि त्याला दुसऱ्याबद्दल विचारले तर मग बघायलाच नको। तेव्हा तर तो दुसऱ्याचे दोष किंवा व्यंग्य न लपवता रसाळपणे तपशीलवार सांगू लागतो। जो मनुष्य विचारले असता दुसऱ्याचे सद्गुण दाखवित नाही आणि पुन्हा पुन्हा विचारल्यावरच तो दुसऱ्याचे गुण सांगतो। जो मनुष्य विचारले असताही आपले दोष उघड करीत नाही आणि मग न विचारता तो बोलायचा नको, वारंवार विचारले तर तो आपले दोष दाखवितो परंतु त्याचा तपशील लपवितो असा मनुष्य दुष्ट मनुष्य होय। भिक्खू हो, असाही मनुष्य असतो की जो विचारले नाही तरी आपल्याला चांगल्या गोष्टी उघड करीत असतो आणि विचारल्यावर तर सांगायलाच नको। तो अगदी सर्व तपशील देऊन आपल्या गुणांचे भरमसाठ वर्णन करीत असतो। भिक्षूंनो, असा मनुष्य दुष्ट मनुष्य समजावा। बुद्धांनी दुष्ट मनुष्याचे हे लक्षण सांगितले तर सर्वोत्तम पुरुष कुणाला म्हणावं, चांगला पुरुष कुणाला म्हणावं तर भगवंताच्या चारित्र्यात आपल्या नेहमीच्या रिवाजाप्रमाणे तथागतांनी आपल्या सहचारी भिक्षूंना खालील प्रमाणे प्रवचन दिले। भिक्षूंना उद्देशून तथागत म्हणाले की जगात 4 प्रकारची माणसे आढळतात। जगामध्ये 4 प्रकारची माणसे आढळतात। पहिल्या प्रकारचा मनुष्य जो स्वतःच्या अथवा इतरांच्या कल्याणासाठी झटत नाही। दुसऱ्या प्रकारचा मनुष्य स्वतःचे हित सोडून दुसऱ्याच्या हितासाठी झटतो। तिसऱ्या प्रकारचा मनुष्य स्वतःच्या हितासाठी झटतो पण दुसऱ्याच्या नाही। आणि चौथ्या प्रकारचा मनुष्य स्वतःच्या त्याचप्रमाणे दुसऱ्यांच्याही हितासाठी झटत असतो। असे 4 प्रकारची माणसं आपल्याला आढळून येतात। जो स्वतःच्या अथवा दुसऱ्याच्या हितासाठी झटत नाही तो मनुष्य दोन्हीही बाजूला पेटलेल्या आणि मध्ये शेणाने माखलेल्या चिठ्ठ्यावर मशालीसारखा आहे। ती गावात वा वनात इंधन म्हणून उपयोगी येत नाही त्याचप्रमाणे तो मनुष्य जगाला आणि